सर, वायकर आणि कीर्तीकरांची जी खरं तर जागा आहे, आपल्याला माहिती आहे की संघर्ष किती झाला होता आणि शेवटी वायकर तिथनं विजयी झाले. पण मुख्यमंत्र्यांनी एक विधान असं केलंय की वायकर जिंकूनही विरोधक हरवण्याचा प्रयत्न करत होते, मग मी डोळे झाकून शांत बसू का, बघत राहू का? यावरून एक संशयाचं वादळ निर्माण झाले की मुख्यमंत्री या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व आहे. हे पहा, सगळ्या गोष्टी समोर येत आहेत. वायकरांच्या मेहुण्यांचा मोबाईल समोर येतोय, त्याच्यावर OTP येत होता, हे समोर येत आहे. आणि मुख्यमंत्री दांडात अशा पद्धतीने बोलत असेल, याचा अर्थ या अधिकाऱ्यावर दबाव होता आणि या अधिकाऱ्याने दबावाखाली काम केलंय. कोर्टामध्ये आम्ही जाणार आहोत. यथावकाश या सगळ्या गोष्टी समोर येतील. मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप असेल या सगळ्यामध्ये? 100% त्यांनीच कबूल केलेलं आहे. या लोकसभा निवडणुकीमध्ये तुमच्या पक्षाला काँग्रेसमुळे मतं मिळाली असं काल शिंदे गटाने म्हटलेलं आहे. काय परिस्थिती? मागच्याच काँग्रेसची एक जागा होती, याच 13 आली. शिवसेनेला जर काँग्रेसमुळे मतं मिळालं तर आम्ही महाविकास आघाडी मिळून लढलेलो आहोत. आमची मतं काँग्रेसला मिळालेली, काँग्रेसची मतं आम्हाला मिळालेली. कारण मागच्या काँग्रेस एक जागा होती, आता 13 जागा झाल्या. आमच्या तशा पाहायला गेलं तर 5 होते, आमच्यातल्या 12 जण गद्दारी करून 5च्या आम्ही 9 झालेलो. त्यामुळे महाविकास आघाडी एकत्रित येत्या. आम्ही जर काँग्रेस सोबत आहोत तर काँग्रेसची मतं आम्हाला मिळणारच आहे. त्यात काय वाव आहे? पुण्यात पण आता विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान 6 जागांची मागणी तुमच्या पक्षाने केलेली आहे, म्हणजे समोर आलेली आहे. तर खरंच किती जागा लढणार आहात पुण्यात? हे पहा, जागा वाटप अजून सुरू झालं नाही. प्राथमिक बोलणी झालेली आहे, परंतु संपूर्ण महाराष्ट्राची बोलणी व्हायला अजून वेळ आहे. पुणे असेल का मुंबई असेल